मी आणि चौधरी सर आणि मग आम्ही आता मूळ द्वारकेकडे निघालेलो आहोत. सोमनाथवरून अगोदर पोरबंदर केलेलं आहे आणि मग छानपैकी मूळ द्वारकेला येऊन पोचलेलो आहे. मी एकटाच गाडी चालवायला होतो. जवळपास 2300-2400 किलोमीटर हा प्रवास झाला आणि गाडी चालवायची. परत गिरनार पर्वत चढलो, पावागड या ठिकाणी चढलो. थोडीशी तब्येत जामच झालेली, परंतु छानपैकी आम्ही मूळ द्वारका, गोमती द्वारका आणि मग बेट द्वारका या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि बघा मग किती छान शूटिंग. मूळ द्वारका पोरबंदरच्या पुढे आलेलो आहोत आम्ही आणि या ठिकाणी दर्शन घेत आहोत मूळ द्वारकेला. तर आप CCTV कैमरे की निगरानी में हो तो तेथील जे मूळ द्वारका येथील तीर्थधाम मीरा आलेली आहे, सर आलेले आणि मी आलेलो आहे. आनंद होतोय. आज 4 धाम पूर्ण होणार आहे. छान आणि पिंपळाचा वृक्ष आहे बघा, घनदाट पिंपळाचा वृक्ष, जोरदार हवा, सावली बघा किती सुंदर आहे. मूळ द्वारका येथील आणि मुख्य मंदिराकडे आपण निघालो आहोत. आता आम्ही आलेलो आहोत द्वारका येथे. पार्किंग वगैरे बघा, हा टावर आहे आणि गच्च भरलेले पार्किंग आणि मंदिराकडे निघालेलो आहोत. तर हॉटेल वगैरे आहेत, काही धर्मशाळा वगैरे आहेत. हॉटेलला भाडं भरपूर आहे. 4 बेडचे हॉटेल 5,000 रुपये सीझनमध्ये सांगतात गर्दी असल्यावर. आणि मग दुसरे काही हॉटेल आहेत, धर्मशाळा वगैरे, पण रूम चांगले आहेत तिथे. 2,000, 2,500, 1,500 असेही आहेत. तर गुलाबी थंडी पडलेली आहे. मंदिराकडे जाताना हा जो परिसर आहे, हा परिसर आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि
रस्त्याच्या दोघी बाजूने हॉटेल आहेत भरपूर, परंतु भाविकही मोठ्या प्रमाणात आलेले असतात, त्यामुळे हॉटेलचे रूम वगैरे महाग झालेले आहेत. शाळेच्या सहली वगैरे येतात. खेळणीचे दुकानं वगैरे दाखवतो मी. गुलाबी गुलाबी थंडी आणि आता निघालेलो आहोत मंदिराकडे. तर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि ह्या द्वारकेला आल्यानंतर परत पुढे ओखाला जायचं आहे आणि ओखा येथे परत समुद्रातून मंदिराकडे जायचं आहे आणि बेट द्वारका आणि तेच मुख्य धाम आहे. आपण पोरबंदरकडून आल्यानंतर एक 75 किलोमीटर ही द्वारका राहते. त्या अगोदरच एक मूळ द्वारका येते आणि मग ही द्वारका येते. या ठिकाणी मंदिर आहे, रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, शंकराचार्यांचा मठ आहे आणि शारदा पीठ आहे असं बोर्डला या ठिकाणी लागलेलं आहे. तर दुकाने वगैरे सर्व सजलेली आहेत, कपड्याची वगैरे. मंदिराच्या जवळ आता आपण जात आहोत. चौक आहे, या थोडी थंडी आहे, आजूबाजूला समुद्र आहे, नारळ वगैरे या भागात स्वस्त भेटतात आणि पोरबंदर वरून येताना परिसर खूप छान आहे, निसर्गाने नटलेला. आता मंदिर परिसरात आल्यानंतर गर्दी आहे भरपूर. छान छान फोटो आहेत. आणि मंदिराकडं चाललेलो आहोत. पुढे जाण्याचा रस्ता जो आहे तो असा अरुंदच आहे. वगैरे बघा या भागात फिरतात, बाजारात आहे. आणि मंदिर आहे वाटतं. मंदिर परिसरात आलो आहोत आपण. बघा हेच मंदिर उंच. भोजन प्रसादालय आहे जवळच. मंदिरात मोबाईल जात नाही, त्यामुळे आम्ही दर्शन दाखवू शकत नाही. व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतोय. जय द्वारकाधीश, जय द्वारकाधीश. म्हणजे छान होत. जय द्वारकाधीश. वा जय द्वारकाधीश. गोमती नदी आहे ना, ये ना लास्ट पॉइंट है नदी का। महाराज जी ये क्या है? ये कौन सी नदी है? गोमती नदी. एकदम इथं असं तीर्थ आहे.
शुद्ध पाणी, दिवे लावतात अनेक भाविक या ठिकाणी, महिला भाविक. आणि गोमाता आलेली आहे, दिवे खाती ती. आणि दर्शन घेऊया. चला हम सब लोग ऑटो करके होटल पे जाएंगे. होटल पे जाना है ना. ऑटो नेटवर्कच नाही येतात. सीढ़ी पर ऊपर जाओ. नमस्कार, गुड मॉर्निंग नाशिक. आणि आम्ही द्वारका या ठिकाणी आलेलो आहोत. आणि बघा, या ठिकाणी आता 8:05 बाकी आहेत. तर यावेळेस दिवस उगवतोय, म्हणजे सूर्य उदय जो आहे तो या ठिकाणी खूप उशिरा आहे. आणि द्वारकाधीश दर्शन झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी. आणि मंदिराच्या बाहेरच या ठिकाणी गोमाता आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आमची म्हणजे आता ज्या ताई आहेत, चौधरी ताई, त्या आता चारा घेत आहेत गाईला चारण्यासाठी. मीरा, चारा घे. आणि गोमातेचं दर्शन घेऊन आम्ही आता रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार आहे. आणि हे बघा, इथे मंदिर आहे. खूप सुंदर असा प्रवास चालू आहे. आणि आता द्वारका बेट येत आहे पुढे 30 किलोमीटर अंतरावर. आणि या ठिकाणी आमचं चारीधाम पूर्ण होणार आहे. मीरा चारा खाऊ घालते, गाईला चारा खाऊ घालावा, खूप छान असतो. आणि मी बी माझ्या हाताने चारा घेतो आहे. खूप सुंदर, खूपच छान. हे बघा, गाईला, वासराला छान छान चारा खाऊ घालतोय. गुड मॉर्निंग नाशिक. अतिशय छान अशी आमची ट्रिप चालू आहे. आज चारीधाम पूर्ण होणार आहे माझं, त्यामुळे खूप खूप आनंद आहे चेहऱ्यावर. अनेक लक्झरी गाड्या वगैरे येतात, फुलबस येते. अतिशय सुंदर असा प्रवास, अतिशय छान असं वातावरण आहे. आजूबाजूने सर्व समुद्र आणि खाड्या आहेत. पोरबंदरवरून देखील काल आम्ही आलेलो आहोत. आपण देखील या आणि जीवनाचा आनंद घ्या. थोडं मी तुम्हाला मध्ये गेल्यावर मंदिर दाखवतो. आणि आता रुक्मिणी माता मंदिराकडे निघालेलो आहोत. खूप छान छान मस्त मंदिर आहे. द्वारकाधीश मंदिर तर प्रतिम आहे. रात्री छानसं दर्शन झालेलं आहे. आणि या भागामध्ये सर्व नवीन नवीन पदार्थ खाण्यास भेटतात. इकडे आपल्यासारखा वडापाव वगैरे काही नाही आहे. आणि या भागामधले जे पदार्थ आहे ते असतात इडली, डोसा आणि ढोकळा, कढी, दही, दूध भरपूर आहे. तर बघा, आता मंदिराजवळ आलेलो आहे आणि हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी पाठवत आहे. गुड मॉर्निंग नाशिक. शाळेची सहल देखील आलेली आहे दर्शनासाठी. या बाजूने जे दिसतंय हेच इकडे द्वारका आहे. मंदिर बंद आहे आणि फोटो खिचणं मना आहे, त्यामुळे पुढे मी दाखवू शकत नाही. गुड मॉर्निंग नाशिक हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतोय. हो, बरोबर आहे. जा करके कह दो कि मिलने सखावत नसीब आ गया है, नसीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा
बेट द्वारका या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि गेटमधून बाहेर आलेलो आहे. समुद्र आहे बघा, पूर्ण गार हवा आहे, थंडी आहे आणि फळ बाजार आहे. आणि आम्ही आता नावेत बसण्यासाठी चाललेलो आहे. 40 रुपये तिकीट आहे. आपण येऊन जाऊन 40 रुपयामध्ये येण्यात जाण्याचं 40 रुपये तिकीट असं सांगण्यात आलेलं आहे. आणि सल देखील आहे. तिकीट भेटतं या ठिकाणी. संध्याकाळी 5:30 वाजता या ठिकाणी तिकीट बंद होतं. ओखा से बेट द्वारका जाने के लिए अभी इधर लाइन लगाना पड़ेगा और फिर ये लाइन धीरे धीरे आगे जाएंगे और फिर बोट फुल हो जाएगा. शाळेची सहल आलेली आहे. कहाँ से हो आप? बलसाड़ से आए. अरे वाह वाह वाह, बलसाड़. और कहाँ जा रहे हैं अभी? बेट द्वारका. क्या है बेट द्वारका में? क्या है? सुदामा मंदिर है. भगवान श्री कृष्ण सुदामा अपने दोस्त से मिले थे. गला भेंट हुई थी. तो सुदामा क्या लेके गए थे श्री कृष्ण को खाने के लिए? पोया लेके गए थे, पोया. चलो हम भी जा रहे हैं, आप भी आओ. हम नासिक से. बलसाड़ में मेरे बहुत दोस्त है. साई पालकी आती है ना, वो साई पालकी की वजह से बहुत है उधर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. द्वारकाधीश महाराज की जय. सुदामा महाराज की. आणि या बोटी आहेत, गार हवा आहे, लाटा आहेत. टोपी घेतलीच नाही मी. आणि पक्षी देखील आहेत. खूप खूप सुंदर असं छान छान वातावरण. चिडिया आणि मच्छीला खाण्यासाठी दानिया म्हणतायत. आणि ओखा आणि मग इथून पुढे कुठलाही मार्ग नाही असं वाटतंय मला, कारण समुद्रच आहे. आणि बोट आलेले आहेत. आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आता बोटीत बसणार आहोत. बोट खचाखच भरलेली आहे. पक्षी बघा. आणि बोटीत बसलेलो आहोत आम्ही. द्वारका बेट या ठिकाणी जात आहोत. काही नाही थोडं व्हिडिओ घेतो ना सर. कुठे निघालोत आपण आता? पुढे द्वारका बेटला जायचं आता. आणि आता दर्शन होणार आहे आमचं लवकरच. आणि पाखरं बघा छानपैकी मोठ्या प्रमाणात आहे. कबूतर पक्षी वगैरे. जरा काय म्हणते चारिधाम पूर्ण होणार आहे. इकडे माझे
आनंद होतोय आणि परमेश्वराने चारीधाम आमचं पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि मध्ये बघा भेळ विक्रेते वगैरे देखील आलेले आहे आणि थोडस मागून हे दृश्य दाखवतो मी आपणास. बघा पवार सर कुठून आहे? अहो पवार सर कुठले आहेत तुम्ही? महाराष्ट्र, नांदेड. नांदेड, नांदेड, नाशिक, नाशिक, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. आणि आलेले आहेत विद्यार्थी सर्व. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. किती सुंदर आहे बघा, एकदम छान आहे, लय भारी. जसंही समुद्र प्रवासासाठी आम्ही निघालो आणि माझा उत्साह एकदम वाढला आणि या ठिकाणचे पशु पक्षी आणि हा समुद्र बघून खूप खूप छान वाटलं आणि अंगात एक ऊर्जा निर्माण झाली आणि खरं असं वाटलं आज माझं चारीधाम पूर्ण होतंय आणि खूप आनंद माझ्या मनामध्ये होता. पाप पक्षी कसे आलेले आहेत आणि आपल्याला म्हणतायत खायला द्या आणि खूप सुंदर आहे निसर्ग. आणि या बोटी बघा, पक्षी एक नंबर, खूपच छान. द्वारका बेट या ठिकाणी आता बोट निघणार आहे. काय मस्त ते ओखा आणि काय द्वारका बेट आणि काय इथला समुद्र आणि काय इथले छान छान पक्षी आणि काय इथले छान छान सर्व व्यक्ती आणि सर्व कसं एकदम ओके ओके. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. आवाज कमी आला, नाश्ता नाही केला वाटतं कुणी. मुरमुरे खात नाही ते. आणि खरंच जीवनात येऊन मस्त आम्ही या समुद्राचा बेट द्वारकेचा आनंद घेतला. आपणही या आणि नक्की आनंद घ्या. खूप सुंदर आहे हो, किती छान आहे बघा, पक्षी किती मस्त आहे. आणि छानपैकी आम्ही आता द्वारका बेट या ठिकाणी चाललेलो आहोत आणि बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि आनंद घेत आहोत. आणि बलसाड इथून एक सहल आलेली आहे, त्याच प्रकारे लातूर, नांदेड इत्यादी ठिकाणचे आपले सर्व महाराष्ट्रीयन भाऊ आणि ताई, पुणे इत्यादी ठिकाणाहून सर्वजण आहेत. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आणि सर्व पक्षी बघा या ठिकाणी दाणे टिपण्यासाठी आमच्या बोटीवर छानपैकी फिरतायत, वर घिरट्या घालतायत आणि आम्ही सर्व व्हिडिओ शूटिंग वगैरे करत आहोत, अतिशय आनंद घेत आहोत. आणि बघा पक्षी इकडे सर्व निळगार पाणी समुद्राचं आणि समुद्रातून चाललेला हा प्रवास अतिशय सुंदर, खूप छान. 4 लोग है, आम मैं तिकीट देता हूँ खिसे में. आणि अतिशय मस्तपैकी हा प्रवास, अतिशय छान पैकी निसर्ग, खूप भारी, लय भारी, एकदम मस्त. सागर किनारे दिल ये पुकारे, ए जो नहीं तो मेरा
कोई नहीं सागर किनारे. जीवन खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, फिरता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, आपल्या परिवाराबरोबर बसून जेवता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, आपल्या नातवाला आपल्या पाठीवर बसून आपल्याला घोडा बनता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, निसर्ग आणि पर्यटनाचा आनंद घेता आला पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, सहलीला जाता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, आपल्या नातवाला करंगळी देऊन त्याला फिरवता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, खूप खूप देव दर्शन वगैरे केले पाहिजे आणि जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, जीवनाचा आनंद घ्या, कारण शेवटी बरोबर काही नाही, आपण आहे तर सर्व आहे. दिल दीवाना दिल सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना. दुनिया मांगे अपनी मुरादे, मैं तो मांगू साधन. वा, मस्त मस्त प्रवास, लय भारी. आणि माझं चारीधाम पूर्ण होतंय आणि हा आनंद खूप मोठा आहे. आणि गगनात मावणारा हा आनंद आहे, याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आणि रामेश्वर पासून झालेली सुरुवात आणि उत्तराखंड आणि जगन्नाथपुरी, केदारनाथ, बद्रीनाथ, यमुत्री, गंगोत्री आणि सर्व असा हा झालेला प्रवास आज चारीधामाचा या ठिकाणी पूर्ण होतोय. खूप खूप छान, खूप सुंदर, अप्रतिम. आणि आवाज देऊया, चुप चुप क्यों है बच्चे लोग, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. बोलो भारत माता की, भारत माता की जय. शिवाजी, जय भवानी, मातरम 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 मातरम, जय. खूप सुंदर असं दृश्य आहे. मी थोडा उभा झालेलो आहे आणि सर्व हे समुद्रातले ज्या बोटी आहेत, काही हे टावर वगैरे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जीवनाची ही बॅटिंग सर्वांनी करावी हीच माझी इच्छा आहे. निसर्गाचा आनंद घ्यावा, कारण जीवन हे पुन्हा पुन्हा नाहीये. आपण करोनामध्ये बघितलं असेल, सर्व याच्यात बघितलं असेल, तर मुलं करतात सर्व कामं, सर्व कष्ट करतात. त्यामुळे आपण जीवनाचा आनंद घ्या आणि मस्त मस्त जगा, हेच मी चंद्रकांत धात्रक यावेळेस सांगू इच्छितो. कारण विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदे हार विठ्ठल. जय पंढरीनाथ महाराज की जय. वा 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 वा, काय मस्त आहे, लय भारी लय भारी. वा, काय तो समुद्र, काय त्या बोटी, काय हे पक्षी आणि काय ती बोट आणि काय, वा, सर्व कसं एकदम ओके ओके. तुम्ही ना एक गाडा घ्या, 10 रुपयासाठी तुम्ही लोक काय राहा इथं. ओ वा 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 वा, अप्रतिम अप्रतिम. आणि मलाही असं वाटतं एक 10 रुपयाचे मुरमुरे मी आणले पाहिजे होते, पण मला हा व्हिडिओ काढता नसता आला, त्यामुळे मी आणले नाही. अरे वा, काय छान आहे, लय भारी लय मस्त. आणि बघा, अवघं 20 रुपये तिकीट आहे. 10 मिनिटापासून मध्ये बसलेलो आहे बोटीमध्ये.
ढेर सारा लेके आएंगे आपण. इकडून येण्याचे 20 आणि तिकडून जाण्याचे 20. आणि कालपासून सर्व समुद्रात फिरतोय आम्ही. आजूबाजूने समुद्र. वा 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 वा, खूप छान. हो हो, एकदम भारी. दादा कुठून आलात तुम्ही? पुण्यावरून. काय नाव तुमचं? कुठे कुठे फिरलात? सोमनाथ, गिरनार. गिरनार. वा 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 वा. गिरनारवर कसं रोपवेने गेलेत का? अर्धे रोपवे अर्धे नाही. आमच्यासारखेच आम्ही बी गेलो होतो रोपवेने. अर्धे रोपवे. हो हो हो. आणि छान छान आठवणी आम्ही त्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात पॅक करतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून निसर्ग भेट या चॅनलमध्ये आम्ही हा व्हिडिओ टाकणार आहोत. वाव, एकदम भारी. बघा पूर्ण या प्रवासाचं जे शूटिंग आहे द्वारका बेट या ठिकाणी जाण्याचं ओखावरून हे पूर्ण आम्ही घेतलेलं आहे. तर गाणं येतं कुणाला? गाणं वगैरे म्हणणार? जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. आज आहेत ना, मग आज आनंद घ्या. उद्या काय होणार नाही देयाचा भरोसा. वाव वा 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 वा, एकदम भारी. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. बघा ब्रिज आहे हा, अप्रतिम असा ब्रिज. वाव. मेरे देश प्रेमियों आपस में प्रेम करो देश प्रेमियों, नफरत की लाठी तोडो. या म्हणा कुणीतरी गाणं. आणि आम्ही द्वारकेला येऊन पोहोचलो आहे बेटावर. हे बघा इकडे द्वारका दिसते. ओ हो हो हो. सर काय म्हणता, कसा झाला प्रवास? एकदम मस्त. लय भारी लय भारी लय मस्त. छान छान. वा. गुजरात आम्हाला अतिशय चांगलं वाटलेलं आहे. आणि भारताचे आपले पंतप्रधान PM मोदींनी गुजरातमध्ये चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे. काय या ठिकाणची मंदिरे, काय या ठिकाणचं पर्यटन आणि या ठिकाणी झालेले रस्ते, सर्व कसं एकदम मस्त ओके ओके झालेलं आहे. आणि रोपवेच्या सुविधा अनेक ठिकाणी केलेल्या आहे. पावागड असेल, जुनागड असेल, अतिशय चांगल्या सुधारणा आहे. आणि गिरनार पर्वतावर देखील छान छान रोपवे आहे. खूपच छान, लय भारी आणि सुंदर असा हा प्रवास. बघा किती छान दिसतोय. आणि सूर्य देखील बघा आमच्याकडे बघतो आहे. अप्रतिम अप्रतिम असं दृश्य. आणि बघा पक्षी कसे, बघा आता दाणी टिपल्यानंतर छान छान पाण्यामध्ये आनंद घेत आहेत. अप्रतिम असं. वा 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 वा, लय भारी, एकदम भारी आणि एकदम मस्त. आणि हा जो सण आहे हे कायम कायम येत नसतं. आणि जीवनामध्ये हे सण जे आहे हे आपण टिपले पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. कारण पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही. त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांना जीव लावला पाहिजे. जन्मदाते आई वडील यांच्याबरोबर फिरलं पाहिजे. आणि सर्व काही पैसा नाहीये. हा पैसा
इथे लागतो म्हणून कमावा लागतो, परंतु जास्त पैशाचा आपण त्याच्या मागे लागलो, जास्त लोभ केला तर आपलं जीवन जगायचं राहून जातं. आणि शेवटी 50 नंतर रिटायर नंतर जेव्हा आपले मुलंच आपल्याला उलटे बोलतात काय केलं वगैरे, मग आपण पश्चाताप करतो. त्याच्यापेक्षा आता जे जीवन आहे, आपले हातपाय चालता, गुडघे चालता, तोपर्यंत जगून घ्या, आनंद घ्या. नाही तर एक दिवस पश्चातापाशिवाय दुसरं काही राहत नाही. त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या. खूपच छान, बघा किती सुंदर क्षण आहे ते, एकदम छान. भैया हात अंदर ले लो. वाव, किती सुंदर बघा. फक्त 20 रुपयामध्ये किती छान प्रवास झालेला आहे. आपल्याकडे एवढ्याच प्रवासाचे 100-150 रुपये महाराष्ट्रात घेतले असते, 20 रुपयामध्ये. हो शनिवारवाडा पडलेला काही नाही ते. हो, आणि टॅक्स बी लागला असता बघा, काही नाही. किती अप्रतिम आहे. गुजरात बद्दल काय बोलाल तुम्ही? गुजरात मध्ये सगळं स्वस्त आहे कम्पेअर टू महाराष्ट्र. ओके ओके. काय या ठिकाणचा ठोकळा, काय तो मसाला डोसा, काय ती कढी, काय ते ताक, सर्व कसं एकदम ओके ओके, एकदम भारी. फाफडा फाफडा, ढोकळा, खाकरा, कढी एकदम भारी. लस्सी, गुजराती थाली, पंजाबी थाली, सर्व कसं एकदम छान. वाव, आणि मस्त मस्त आनंद घेतलेला आहे. आम्ही इथली पाणीपुरी खाऊन बघितलेली आहे, इथली कढी खाऊन बघितलेली आहे, इथला ढोकळा खाऊन बघितलेला आहे, इथला फाफडा खाऊन बघितलेला आहे, मसाला डोसा खाल्लेला आहे, आणि सर्वच काही आनंद घेतला आहे. आणि आता द्वारका बेट या ठिकाणी दर्शन घेणार आहोत. आणि आम्हाला इथे कुठेच टोल लागला नाही, आणि आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी टोल लागले नाहीये. आपल्या महाराष्ट्रात देखील जे चारचाकी वाहन आहेत, छोटे छोटे कार वगैरे, यांना टोल माफी व्हावी. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आमच्या नितीन गडकरी सरांकडे जावा, आणि मोदी साहेबांनी विचार करावा. कमी करावा. हो, आणि टोल कमी करावा, कारण आम्ही 1 टाइम टॅक्स भरत असतो. आणि प्रवास संपलेला आहे. भारत माता की, भारत माता की. बेट द्वारका या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. आणि सुंदर सुंदर मस्त फोटो काढलेले आहेत सरांनी आणि आम्ही. आणि आता मंदिरात जाणार आहोत. आणि द्वारकाधीश मुख्य मंदिर, अनेक ठिकाणी व्हिडिओ काढण्यास बंदी आहे. आम्हाला मूळ बेट द्वारका येथील सर्व काही आपणास दाखवायचे होते, परंतु या ठिकाणी शूटिंग घेण्यास बंदी असल्याने आम्ही आपणास फक्त हे फोटो दाखवू इच्छितो. आणि खूप छान अशी ही सोन्याची नगरी, आणि या ठिकाणचे हे फोटो, या ठिकाणी मला वाटतं 35 का 40 रुपये तिकीट होतं. आणि आम्ही हे सर्व फोटो आपणास दाखवत आहे.
आहे की द्वारका पावन धाम आता पाठशाला बेट द्वारका. सोने का पावन धाम मंदिर द्वारका. सरस्वती माता मंदिर वर्षात जन्माला देवकी श्रीकृष्ण यांना घेऊन जाताना वासुदेव महाराज शेषनाग जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. ओके ओके आता व्हिडिओ चालू आला आणि बघितलं तिथे फोटो निघतो एवढंच करायचं आहे. हो टच करायचं काढायचं बस आलं. ओके इकडं बघा कोणच दाखवलं सुवर्ण का कुठला हां मासिक पुन्हावत मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया बीरज का बाका संभाल तेरी डगरी रे. दहीहंडी साजरी करताना बघा किती सुंदर रूप आहे. जय श्रीकृष्ण. कालिया दमन मामा कंस का वध करते हुए श्री कृष्ण भगवान. आपण सर्व दृश्य बघत आहोत म्हणजे जे सर्व जे चित्र आहेत सर्व हे द्वारका बेट येथून बघत आहोत. धनुका सूरवत वाह. यशोमती मैया से बोले नंदलाला. दही दूध खाताना बघा भगवान श्रीकृष्णांचं छान स्वरूप.
बकासूरवध। गोपियों के साथ रास लीला करते हुए भगवान। जय श्री कृष्ण। मुस्कुराती मैया। वाह, गवळीनी गोपिका स्नान करताना आणि भगवान श्रीकृष्ण बघा कसे बसलेले आहेत झाडावर, कपडे घेऊन गेलेले आहेत आणि गोपिका म्हणतायत जय श्रीकृष्णा, आमचे कपडे आम्हाला वापस कर। किती सुंदर आहे, किती छान आहे, छान छान रेखाटलेलं आहे सर्व दृश्य। आणि आपण हरिविजय आणि सर्व ग्रंथात हे सर्व वाचलेलं आहे, ते पुन्हा आठवतंय। मीराबाई के भक्ति सुनते हुए बालकृष्ण। राधा कृष्ण रासलीला। जय श्री राम। जय संदीपानी आश्रम। खूप सुंदर आहे। वाह, श्री बालकृष्ण को झूलते हुए बांधते हुए यशोदा माता। किती सुंदर आहे। गोवर्धन पर्वत उठाते हुए श्री बालकृष्ण। जय हनुमान, जय हनुमान। रामाचार्य महावीर स्वामी। धन्वंतरी भगवान। संतपनी ऋषि। वल्लभाचार्य। दुर्वास ऋषींचा फोटो आहे हा। नारायण मुनी। जमदग्नी ऋषी। जमदग्नी ऋषी। अत्रि ऋषि। भारद्वाज ऋषि। विश्वामित्र ऋषि। भृगु ऋषि। खूप सुंदर आहे सर्व, किती छान बनवलेलं आहे मंदिर। गौतम ऋषि। भक्ति करते हुए संत तुकाराम महाराज। वाह, पंढरीचे विठुराय। कश्यप ऋषि। कश्यप ऋषि। वशिष्ठ ऋषि। सुंदर आहे, किती छान आहे। वाह, पाणी आहे खाली। संतान लक्ष्मी। धनलक्ष्मी। विजयालक्ष्मी। विद्यालक्ष्मी।
महालक्ष्मी, गजलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, अष्टलक्ष्मी, धनलक्ष्मी, धन्यलक्ष्मी, धन्यलक्ष्मी, निघालं नाही वाटतं शूटिंग. सुंदर आहे, छान छान. सुवर्ण द्वारका पावनधाम इकडे चाललेलो आहोत आपण. मोहिनी स्वरूप देवता. खूप मोठे. दृश्यासनद्वारा द्रौपदी का वस्त्रान. भीष्म पितामह बाणशय्या पर. भुग्र ऋषी यांनी भगवानला लात मारताना बघा. सत्यभामाजी का विष्णु. शंकासुर का वध, शंख तालाब. सुदाम जी के चरण धोते हुए श्री कृष्ण भगवान. अरे द्वारपालो, किती सुंदर आहे बघा, किती छान आहे. आपल्या मित्राला भगवानांना सुदामजी पोहे घेऊन आले होते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने, द्वारकाधीश राजाने आणि रुक्मिणी मातेने पाय धुतले सुदामाचे, आपल्या मित्राचे. ते दृश्य किती सुंदर दाखवलंय. भगवान श्री द्वारका माँ अष्टपसाती के साथ. ब्रह्मा महेश विष्णु देव दर्शन. गोपीरास. अप्रतिम अप्रतिम, मस्त. मन अगदी आनंदी होत आहे. विष का अमृत करते हुए भगवान श्री कृष्ण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमध्यमस्य तदानीसृजाम्यहम्. महाकाली माता. शेरावाली माता.
मत्स्य अवतार, वराह अवतार, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, श्री कृष्ण अवतार, जय हनुमान, अवतार, कुल्की अवतार, बद्रीनाथ धाम, जगन्नाथ धाम, जगन्नाथपुरी येथील बघा 4 धाम का दर्शन आहे असं वाटतं मला। बद्रीनाथ, जगन्नाथ धाम, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभा, रामेश्वर धाम, सोनाजी द्वारका, सोनाजी द्वारका, भालका तीर्थ, स्वयंपदार्थ श्रीकृष्ण, तिरुपती बालाजी, गोविंदा गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा गोविंदा गोविंदा। सोने की छड़ी रुपए की मसाल जरियन का जामा मोतियन की माला, अखिल ब्रह्मांड नायक यदुकुल भूषण, महाराज धीराज, गो ब्राह्मण पती पालन, ज्ञानी क्षमा। किती छान आहे मॅडम, तुम्हाला काय वाटलं इथे येऊन बघितलं आपण? हे आनंद वाटला ना? छानपैकी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मस्तपैकी खूप छान वाटलेलं आहे। खूप सुंदर असे छान छान आम्ही फोटो घेतलेले आहे। आणि हा कोण खायला आलेला आहे, भाजी कोण? आपण सध्या गुजरात येथील द्वारका बेट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बघा आपण तिकडे पावभाजी वगैरे खातो, त्याच प्रकारे या ठिकाणी कोण भाजी कोण कैसा बनाया जाता भैया? ये किस किस का चीज का? इसमें आलू है, कांदा है और बटाणा है। वटाणा, आलू और कांदा। आणि ही भाजी आता अशी बघा कोण बनवलेले आहेत आणि या कोण मध्ये सुंदर भाजी आता टाकलेली आहे, वरून सेव आहे। वाव, अप्रतिम सुंदर पैकी नवीन पदार्थ आहे। तर बघ, मला टेस्ट सांग कशी आहे। बघ इकडे बघ, इकडे बघ, खा की
आणि छानपैकी टेस्ट आहे. आता मी खाणार आहे, पण माझा व्हिडिओ मला कोण बनवता येणार नाही. वा, अप्रतिम आहे. आणि फक्त 30 रुपयामध्ये पावभाजीची सुंदर टेस्ट आलेली आहे. मस्त आहे, अप्रतिम आहे. चारीधाम झाल्याचा आनंद मनात घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि आता आम्ही परत नागेश्वर मंदिर या ठिकाणी जाणार आहोत आणि मग चोटाला या ठिकाणी मुक्कामाकडे निघणार आहोत. आणि 3:30-4 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आणि यानंतर जवळपास आम्ही 300 किलोमीटर प्रवास करून चोटाला या ठिकाणी आलेलो आहे रात्री 10:30 वाजता. तर अप्रतिम अशा या आठवणी आणि फोटो आम्ही आमच्या मनात हृदयात भरून घेतलेले आहे खूप छानपैकी. आणि द्वारका या ठिकाणी आमचं बेस्ट छान दर्शन झालेलं आहे द्वारका बेटला. आणि आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि लवकरच नाशिककडे रवाना होणार आहे. जवळपास 1000 किलोमीटर अंतर नाशिकचं आहे. राजकोट मार्गे अहमदाबाद, बडोदा, सुरत, वलसाड अशा मार्गे आम्ही आता रिटर्न येतोय. खूप छान झालेलं आहे दर्शन. बघा, बोट भरलेली आहे पूर्ण आणि मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे आम्ही. आणि अगदी समाधानाने छान प्रवास झालेला आहे. चारीधाम झालेला आहे. आता आम्ही पुढे जाऊन गंगापूजनाचा कार्यक्रम देखील करू. आणि 54व्या वर्षी 53-54 मध्येच आम्ही चारीधाम पूर्ण केलेला आहे. त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळत आहे. खूप भरलेले आहे बोट, तरी देखील अजूनही बसवताच आहेत. खूप खचाखची बोट भरलेली आहे. किती बसवायचे काय, याला काही मर्यादा आहे की नाही काही सांगता येत नाही. Okay. फुलाची बारी का पक्षी हे खाल्ल्यामुळे दगड बघायला भेटणार खायला आपल्याकडे काहीच नाही का. माझ्या नाही एक येतो तो मॅडम जी एक आला लो 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 जर ते घाबरता वाटतं ते. इतके सुंदर पक्षी आपल्या हातातून अचूक असा जो मुरमुऱ्याचा दाना हा टिपतात आणि वर जातात. उड़ जा रे पंछी तुझे मेरी याद सताती है.
इकडे बघ ना बिरा तोडलं पूल अजून बढ़िया मैं मेठू काट दूँ देखा है मामू माझ्यासाठी हा जो निळागार समुद्र निळागार आकाश आणि चिवचिव करणारे पक्षी हे खूप असं काही नवीन होतं आणि खूप खूप छान वाटत होतं मला. असाल असा भरलेला समुद्र आणि त्यामध्ये चाललेली आमची बोट आणि वरून छान छान चिवचिव करणारे पक्षी. इतका छान निसर्ग. खरंच पर्यटनाचा मी मस्तपैकी अनुभव घेतलेला आहे. आम्हाला मला वाटतं आज 7वा दिवस आहे आणि नाशिकवरून निघाल्यानंतर 7व्या दिवशी आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. प्रवासामध्ये बेट द्वारका मूळ द्वारका गिरनार पर्वत सोमनाथ नीलकंठ धाम स्टॅच्यू ऑफ युनिटी कुबेरधाम आणि पावागड इत्यादी स्थळं बघितलेली आहेत. खूप छान असा आमचा हा प्रवास. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सूचना पाठवा कसं वाटलं आमचा हा प्रवास. पुन्हा भेटूया.